तुम्ही सांगाल ते धोरण, तुम्ही बांधाल ते तोरण, असं म्हणत अमोल कोल्हेंनी पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या भावना एका पत्रामार्फत व्यक्त केलेल्या आहेत। का भेट घेतली, पत्रात काय लिहिलंय, जाणून घेऊयात अमोल कोल्हेंकडून। कोल्हे साहेब, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। काय नेमकं आज व्यक्त झालात तुम्ही, भावनांना कशी वाट मोकळी करून दिली? नाही, खरंच या सगळ्या घडामोडी राजकारणातल्या पाहून मनात एक प्रश्न निर्माण झाला होता की आपण नेमके राजकारणात कशासाठी आहोत। म्हणजे कलाकार म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करतो आणि तोच आदर्श ठेवून मी खरं तर राजकारणात आलो होतो की 350 वर्ष अस्तित्वात नसलेलं स्वराज्य निर्माण केल्यानंतरही महाराजांनी इदम न मम म्हणत हे रयतेचं राज्य आहे असं म्हटलं होतं। आणि आत्ताच्या जर सगळ्या घडामोडी पाहिल्या तर मग लोकशाहीची मूल्य, तत्व, त्यातली नैतिकता, त्यातलं उत्तरदायित्व, त्यातली जबाबदारी, त्यातली विश्वासार्हता आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्यांना राजा म्हटलं जातं लोकशाहीचा, त्या मतदार राजानं निवडणुकीत टाकलेला विश्वास, या सगळ्या गोष्टींचं काय, हा एक फार मोठा संभ्रम खरं तर मनात तयार झाला होता। आणि म्हणून मी आदरणीय पवार साहेबांना हीच भावना व्यक्त केली की जर हे सगळं असेल तर या राजकारणाचा मी कसा भाग बनू शकतो आणि त्यासाठी मी राजीनामा देण्याचा विचार करतोय। तर याबाबत आपण सगळ्यात ज्येष्ठ आहात आणि आपण एकमेव आशा आहात आता या सगळ्या परिस्थितीमध्ये, त्यामुळे आपण मार्गदर्शन करावं। त्यासाठी मी लिखित रूपात ही जी माझी भावना आहे ही आदरणीय पवार साहेबांकडे दिली आणि त्यावर पवार साहेबांचं मार्गदर्शन घेतलं। काय म्हणाले पवार साहेब? नाही, आदरणीय साहेबांचं तेच म्हणणं होतं की ही जी भावना आहे ही आज महाराष्ट्रातल्या अनेकांची भावना झालेली आहे, अनेक मतदारांची भावना आहे, ही अनेक तरुणांची भावना आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या तरुणाईपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, या तरुणाईचा आवाज होणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबरीनं शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप मतदारांनी तुझ्यावर 5 वर्षांसाठी हा विश्वास ठेवलेला आहे। आणखी 8-10 महिन्यांचा जो काही कालावधी आहे तो कालावधी शिल्लक आहे। अनेक कामं मार्गी लागलेली आहेत, काही कामं मार्गी लागण्याच्या दृष्टिक्षेपात आहे आणि असं असताना ज्या गोष्टींसाठी तुला विश्वास ठेवून निवडून दिलं ती जबाबदारी तू पूर्ण करावीस असं साहेबांनी मार्गदर्शन केलं। कोल्हे साहेब, एवढी तुमची तळमळ ऐकल्यानंतर असा एक प्रश्न पडतो की अमोल कोल्हे मग ही वाट कशी चुकली होती, राजभवनवर कसे दिसले होते, हा एक सगळ्यांना पडलेला प्रामाणिक प्रश्न आहे। हे बघा, हा अनेकांना पडू शकणारा प्रश्न आहे आणि जर जवळून तुम्ही पाहिलं असेल तर मी पक्षात येण्यापासून ते लोकसभेची पहिली निवडणूक असेल किंवा शिवस्वराज्य यात्रा असेल, विधानसभेचा प्रचार असेल, पुण्याचं पालकमंत्री म्हणून अजितदादांनी काम करणं असेल, या सगळ्या दादांबरोबर अगदी जवळून काम केलेलं आहे। आणि त्यामुळे मी देवगिरी बंगल्यावर एका वेगळ्या बैठकीसाठी खरं तर गेलो होतो, जी माझी अजितदादांची आणि तटकरे साहेबांची बैठक होती आणि त्यावेळी मला शपथविधीची अजिबात कल्पना नव्हती। आणि जेव्हा मी शपथविधीसाठी राजभवनात होतो तेव्हाच ही मनात जी भावना होती तिथूनच मी माझ्या कार्यालयाला फोन करून हे सांगितलं की जर असं असेल तर या राजकारणात आपल्याला नाही राहायचं। तर ही अस्वस्थता जी होती, ही जी सगळी तेव्हापासून जी अस्वस्थता होती ती अस्वस्थता त्या पत्रात आज पवार साहेबांकडे व्यक्त केली। आणि काल ही भूमिका स्पष्ट करणारा मी पहिलाच होतो की ज्यांनी थेट सांगितलं की नाही, मला हे माझ्या अंतर्मनाला पटत नाही आणि माझ्या अंतर्मनाचा आवाज ऐकून मला पवार साहेबांबरोबर राहणं हे मला कर्तव्य वाटतं। कोल्हे साहेब, संपूर्ण महाराष्ट्राला ऐकायचं आहे की त्या दिवशी नेमकं काय घडलं, कारण का आतापर्यंत अजित पवार, छगन भुजबळ हे आता जे आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलायचे, एकनाथ शिंदेबद्दल बोलायचे, ते आता गुणगान गाऊ लागलेले आहेत। आता ह्या सगळ्या बाबतीची सुरुवात नेमकी कशी झाली होती, आतमध्ये कोणी बोलवलं होतं, आतमध्ये अजित पवारांनी काय सांगितलं होतं, संपूर्ण महाराष्ट्राला ही आतली घडामोड आहे। नाही, खरं तर माझी आणि जी मी काय म्हणतो की ही माझी बैठक वेगळ्या कारणासाठी होती आणि त्यावेळी दादांनी ही गोष्ट सांगितली की भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घ्यावा लागतोय, परंतु त्याही वेळी मला ही कल्पना नव्हती की शपथविधी आज होणार आहे, याची मला काहीच कल्पना नव्हती। आणि त्यानंतर मी जेव्हा सुप्रियाताई दादांना भेटण्यासाठी आल्या होत्या तेव्हा मला पहिल्यांदा समजलं की हा पक्षाचा युनॅनिमस निर्णय नाहीये आणि सुप्रियाताईंनी मला स्पष्ट सांगितलं की मी यात नाहीये आणि साहेबांचाही यामध्ये काहीही रोल नाहीये। आणि दॅट वॉज अ शॉक फॉर मी दॅट टाइम। आणि त्यानंतर जी प्रोसेस आहे जे आपण म्हणतो ही सुरू झाली आणि त्यानंतर मी हा कॉल घेतला। ह्या वेळेला नेमके घड्याळातले काटे फिरतात तसे डोक्यातले पण काटे फिरू लागले का? नाही, 100% होणं खूप स्वाभाविक आहे। आणि आता तुम्ही जे म्हणालात ना की ज्या सगळ्या तुम्ही नेत्यांची नावं घेतली, या प्रत्येक नेत्याने 30-35 वर्ष समाजकारणात राजकारणात घालवलेली आहेत आणि मला त्यांचा निर्णय पटला नाही म्हणून मी त्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका करेन का तर नाही, कारण याच सुसंस्कृत राजकारणात
ची जर मी अपेक्षा ठेवून वागतो तर मी त्याच्या विपरीत वागू शकत नाही. आणि त्यामुळे हे सगळे ज्येष्ठ नेते त्यांनी हे जे तुम्ही म्हणालात की आधी जे टीका करत होते ते आज गुणगाण गात आहेत, यात प्रत्येकाची काहीतरी वैयक्तिक कारणं असू शकतील आणि मला त्या कारणाच्या खोलात जायचं नाही. मला कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की त्यांनी जो कलेक्टिव्ह एक निर्णय घेतला, या निर्णयाबरोबर मी आहे का, तर याचं उत्तर नाही असं आहे. कारण माझ्या अंतर्मनाचा आवाज ते मला सांगत नाही मी हा निर्णय का घ्यावा. जे शिवसेनेसोबत झालं म्हणजे मूळ शिवसेना 2 भाग झाले, आता तेच चित्र पाहायला मिळतं की 2 राष्ट्रवादी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे महाराष्ट्राने आता हे एक एकंदरीत सवय झालेली आहे. पण तुम्हाला वाटतं का की शरद पवार अजित पवारांना एकत्र आणण्यात, सुप्रिया सुळेंना यशस्वी होतील? कारण का त्यांचा दांडगा अनुभव लक्षात घेता कोर्ट कचेरीची भाषा त्यांच्याकडून झाली नाहीये, थेट त्यांनी मैदानात उतरलेले आहेत. मग सातारा, कराड या सगळ्या भागांमध्ये त्यांनी दौरे केले. अजित पवार पुन्हा माघारी आणण्यात पवारांना यश येईल? यामध्ये खरं तर मी एकच गोष्ट बोलू शकतो जे मी आता पाहिलंय किंवा मी 2019 मध्ये शिवस्वराज्य यात्रा केली तेव्हा अनुभवलं, विधानसभेचा प्रचार केला तेव्हा अनुभवलं की आदरणीय पवार साहेबांवर जीवापाड प्रेम करणारा आणि पवार साहेबांवर ठामपणे विश्वास ठेवणारा जो तरुण आहे, जो महाराष्ट्रातला माणूस आहे, हा ठिकठिकाणी मला शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी पाहायला मिळाला. हा मला विधानसभेच्या प्रचाराच्या वेळी पाहायला मिळाला. म्हणजे विधानसभेच्या प्रचाराच्या वेळी अक्षरशः अशी परिस्थिती होती की जेमतेम 2 वेळचं जेवण जमिनीवर बसून घेतलं असेल. पण यावेळी पवार साहेबांवर महाराष्ट्रातली जनता किती प्रेम करते हे मी फार जवळून बघितलं. आणि कालही तुम्ही साहेब कराडवरून परत येताना किंवा कराडला जातानाची जर दृश्य तुम्ही सगळ्यांनी दाखवलीत, यामध्ये ठिकठिकाणी उभं राहून जेव्हा तरुणाई ठामपणे साहेबांसोबत आहे असं म्हणते, तर एक गोष्ट मला अधोरेखित करावीशी वाटते की महाराष्ट्राचा इतिहास हा मान खाली घालणाऱ्यांचा नाही, हा लढणाऱ्यांचा इतिहास आहे. आणि आज पवार साहेब जर लढण्याची तयारी दाखवतायत तर पवार साहेबांच्या पाठीमागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील. तुम्ही लढण्याची भाषा केली म्हणून आणखीन एक शेवटचा प्रश्न तुम्हाला जाता जाता, 2024ची लोकसभा निवडणूक ज्याच्यासाठी हे सगळं चाललंय असं म्हटलं जातं, राजकीय वर्तुळात जी चर्चा आहे की आगामी काळात लोकसभा जिंकण्यासाठी हे सगळं केलं जात आहे किंवा हे सगळं होत आहे, तर तुमच्यासाठी 2024 किती महत्वाची असेल आणि किती कठीण असेल? कारण का जे इकडे घडतंय ते भविष्यात तुमच्या बाबतीत देखील घडताना दिसेल. हे बघा, मला वाटत नाही आणि जर तरचे अशा गोष्टी करून खरं तर तुमच्यावरही दबाव काही गोष्टी येऊ शकतो, तुमच्यावरही काही केसेस होऊ शकतात अशी देखील चर्चा आहे, आम्ही बोलत नाहीये. हे बघा, चर्चा ही कुठलीही होऊ शकते आणि तुम्ही सामोरं जायला तयार आहात. 2 गोष्टी फार सोप्या आहेत की तुम्हाला नक्की इतिहास जर बघायचा झाला तर वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजी जेध्यांचा इतिहास आहे आणि त्यामुळे ते कवटाळून बसायचंय की त्यावर पाणी सोडायचंय, ही तुमची मानसिक तयारी काय याच्यावर यापैकी तुम्ही कुठले? मी 100% मी कायम आतापर्यंत महाराजांचा इतिहास सांगण्याचं काम केलं, मी कायम माध्यम म्हणून याचं काम करतोय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही तुमच्या तत्वांवर, तुम्ही तुमच्या मूल्यांवर किती ठाम राहता, इथे सगळं सॅटिस्फॅक्शन आहे. धन्यवाद आमच्याशी मनमोकळे पद्धतीने बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रुपेश शिलारसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.